दादा कशासाठी आले तुम्ही? आम्ही आता शेतीचे कामं चालू असल्यामुळे डिझेलची टंचाई भासत असल्यामुळे आता नंबर लावून उभे आहेत रस्त्यात. इतकी जर टंचाई नाही असं जर जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे तर मग एवढी लाईन लागण्याचं काही कारण नाही. पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल मिळत नाही. कॅन असलं की सरळ परत करून देत आहेत. आपण डिझेल आणायचं कुठून? प्रत्येक वेळेस ट्रॅक्टर किंवा गाडी पंपावर आणणं शक्य नाही सगळ्यांना, कारण कोण लांब राहतं, कोण जवळ राहतं. याच्यात प्रत्येक जणाला तुम्ही शक्य नाही आहे. कोणाकडे ड्रायव्हर असतो नसतो, सगळ्यांच्या काही वेगवेगळ्या अडचणी असतात. रेतीवाल्यांची गोष्ट वेगळी, त्यांच्याकडे ड्रायव्हर असतात, माणसं असतात. वाहन जर आणलं तर मग ट्रॅफिक जाम होतं. जाम तर होतच ना. काल जळगावहून येत असताना मला भोकर रोडनी येत असताना तिथे 1 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागलं. पंपावर डिझेलची लाईन दोन्हीकडनं लाईन असल्यामुळे गाडी पण पास होत नव्हती. किती वेळपासून थांबले तुम्ही? आता मला 1 तास झाला. 1 तास झाला. अजून किती वेळ थांबावं लागेल? अजून 3 ते 4 गाड्या माझ्या पुढे आहेत. पण डिझेल मिळतंय का? डिझेल तर मिळतं आहे, पण मग आता कुठपर्यंत किती वेळापर्यंत माझा नंबर लागेपर्यंत मिळतं का नाही मिळत हे मी नाही सांगू शकत. म्हणजे पंपाजवळ गेल्या पंपावर गेल्या तिथं नोजलजवळ गेल्यानंतर समजेल आता किती मिळतं का नाही मिळतं. आणि आता शेतीचे कामं चालू आहे. शेतीचे कामं तर चालू आहे, पण शेती जर नाही पेरणी जर नाही होणार तर शेतकरी करणार काय? साधारण शेतकऱ्यांनी करायचं काय? शेती तयार करायची कुठून? उत्पन्न काढायचं कुठून? बरोबर. दादा कशासाठी आलेले तुम्ही? डिझेल घेण्यासाठी आलो आहे. शेतीची कामं चालू आहे. किती वाजेपासून थांबले? मी तर मला तासभर झाला इथं उभं राहिला. आता काय डिझेल कुठंच नाही का? कुठल्याच पेट्रोल पंपावर डिझेल नाही आहे सध्या. याच एकच पेट्रोल पंपावर डिझेल मिळत आहे. आणि आता डिझेलचे भाव देखील वाढ झालेली आहे. याचा परिणाम काय होत आहे? परिणाम म्हणजे आता डिझेलचा भाव वाढलेला आहे आणि रोटाव्हिटर वगैरे करण्याचे भाव तर तेच आहेत. साधारण माणसाला खूप त्रास होतो या गोष्टीचा. शेतीचे जे कामं आहेत आणि शेतीचे कामं तर जनरल म्हणजे ट्रॅक्टरवरच होत आहे आता. बरोबर. बैलजोडीनं कोणी आता काही शेती करत नाही. अच्छा. आणि ट्रॅक्टर नसल्यावर आणि डिझेल नाही मिळल्यावर म्हणजे शेतकऱ्याने काय करावं? रोटाव्हिटर करण्यासाठी, नांगरणी करण्यासाठी तर ट्रॅक्टर लागणार आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी तर डिझेल लागणारच आहे. बरोबर बरोबर. नमस्कार. प्रत्येक पेट्रोल पंपावरती एवढीच गर्दी आहे. शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहे. रात्री बेरात्री त्यांना जागून डिझेल एक कुपडं देतात आणि बाकीचे पेट्रोल पंपवाले सांगतात की कुपड्यामध्ये आम्ही डिझेल देणार नाही. आणि वाहनांना 20-20 किलोमीटर वाहन कशा प्रकारे घेऊन जायचं कामाधंदे सोडून, याचा विचार सरकारने करायला पाहिजे. आणि कमीत कमी शेतकऱ्यांना हे बाकीचे डंपर हे ते बाकीचे उद्योग शेतकरी कुठं जातील? शेतकऱ्यांनी काय करावं? शेती पडायची बंद करायचे शेतीचे उद्योग. एक कुपड्या आता ते आम्ही रिलायन्स वाल्याकडे गेलो होतो. सकाळी ते म्हणाले 10 लिटर डिझेल देऊ. 10 लिटर डिझेलमध्ये काय होईल याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. आणि असंच राहील तर मग शेतकऱ्यांनी शेती बंद करावी लागेल आणि त्या सरकारने पुढचा विचार करावा. मग शेतकरी जर शेती पिकवणार नाही खातील काय? रिकाम्या उद्योगांमध्ये त्यांना प्रोत्साहन भेटते आणि शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत अपरात्री या पंपांवरती लाईनी लावा. करायचे काय? याचं उत्तर मिळेल का? शेतीचे आता दिवस आहे मशागतीचे. मशागती सर्वांना माहिती आहे ना. काही मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री हे काही पिढ्याने पिढ्या ते मंत्री संत्री नाही आहे. कोणीतरी शेतकरी असतील ना, ते पण त्यांना पण जाणीव आहे. फडणवीस साहेबांना पण जाणीव आहे. याचं थोडं व्यवस्थापन करायला पाहिजे त्यांनी.